नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गजानन नेरकर DSD अर्थजागृती या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. जे जूनमध्ये नुकतंच नवीन मोदी शासन आपला तिसरा कालावधी ज्यांनी सुरू केलेला आहे, अशा या नवीन शासनामध्ये पहिल्यांदाच हा बजेट अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज सादर केलेला आहे. या बजेटनी, या अर्थसंकल्पाने सर्वसामान्य माणसाला, उद्योजकांना किंवा समाजातल्या विविध घटकांना नक्की काय दिलं हे जाणून घेण्याचा अगदी थोडक्यामध्ये आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, काही फॅक्ट्स अँड फिगर्सनी आपण सुरुवात करू. सुरुवातीला टोटल रिसीट्स अदर दॅन बॉरोइंग्स म्हणजे एकूण आपले जे शासनाला जे उत्पन्न आहे ते किती आहे. बॉरोइंग्स म्हणजे कर्ज सोडून उत्पन्न काय आहे शासनाला, तर 32.7 लाख कोटी हे शासनाचं उत्पन्न आहे. आणि आपला खर्च किती आहे टोटल एक्सपेंडिचर, तर 48.21 लाख कोटी. म्हणजे 32 लाख कोटी शासन कमवत आहे कर्ज सोडून आणि 48 लाख कोटी खर्च करतो आहे. म्हणजे हा तुटीचा अर्थसंकल्प आहे असं म्हणता येईल. आपली नेट टॅक्स रिसीट जी आहे, म्हणजे आपण सर्वसामान्य माणसं जो टॅक्स भरतो त्यातून शासनाला किती रक्कम जमा झाली आहे, तर 25.83 लाख कोटी. म्हणजे जवळजवळ 26 लाख कोटीचा टॅक्स भारतीय भरतात आणि त्याहून हे शासन चालतं. आपला जो इन्फ्लेशन आहे, इन्फ्लेशन म्हणजे महागाईचा दर हा 4% खाली ठेवण्यात शासनाला यश आलेलं आहे. आता या बजेटमध्ये कोणत्या अशा महत्त्वाच्या स्कीम्स आहेत ज्या पंतप्रधानांच्या नावे चालू आहेत, ज्या सर्वसामान्य माणसासाठी खुल्या केलेल्या आहेत. तर त्याच्यातली पहिली स्कीम जी आहे ती आहे एम्प्लॉयमेंट अँड स्किलिंग, म्हणजे रोजगार उपलब्ध करून देण्याची च्या रिलेटेड जी स्कीम आहे ती. त्याच्यामध्ये फर्स्ट टाइमर्सला सॅलरी देणं, त्याचप्रमाणे जॉब क्रिएशन करणं, उत्पादन क्षेत्रामध्ये, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये नवीन नोकऱ्या निर्माण करणं हे पंतप्रधानांचं प्राधान्य आहे. 8 ते 9 महत्त्वाचे प्राधान्यक्रम विकसित भारत या नावाखाली शासनाने ठरवलेले आहेत, की ज्याच्यामध्ये शासन काम करणार आहे पुढचे 5 वर्ष. प्रोडक्टिव्हिटी अँड रेझिलियन्स इन ॲग्रिकल्चर, शेती क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करण्यासाठी योजना राबवणं. त्यानंतर एम्प्लॉयमेंट अँड स्किलिंग म्हणजे रोजगार उपलब्ध करून देणं सर्व क्षेत्रातल्या व्यक्तींना. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड सोशल जस्टिस म्हणजे मानव संसाधनाचा विकास करणं आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करणं, यासाठी सरकार काम करेल. मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेस म्हणजे उत्पादन आणि सेवा सुविधा उपलब्ध करून देणं. अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे जो नागरी विकास आहे, शहरांचा विकास. एनर्जी सिक्युरिटी म्हणजे ऊर्जा संरक्षण. इन्फ्रास्ट्रक्चर, मूलभूत सुविधा, रस्ते, वीज, पाणी या 3 महत्त्वाच्या मूलभूत सुविधा आहेत. इनोव्हेशन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स, अशा 9 बजेट प्रायोरिटीज या विकसित भारतासाठी केंद्र शासनाने या बजेटच्या माध्यमातून निश्चित केल्या आहेत. मित्रांनो, आपण हा अगदी थोडक्यात आढावा घेतो आहे. जर बजेटबद्दल बोलायचं झालं तर अगदी 1 तासभरसुद्धा बोलता येईल इतका मोठा याचा कंटेंट आहे. पण मी अगदी 5 ते 7 मिनटात आपल्याला थोडक्यात हा आढावा, आपल्याशी संबंधित ज्या गोष्टी आहेत सर्वसामान्य माणसाशी, त्या मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. आता सर्वांचा आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे इन्कम टॅक्स. सर्वसामान्य माणूस टॅक्स किती भरेल, नोकरी करणारा माणूस टॅक्स किती भरेल, बिझनेस करणारा माणूस, इंडिव्हिज्युअल SSC हा कसा टॅक्स भरेल. तर न्यू रेजिम आणि ओल्ड रेजिम हे एकत्र करण्यात आलं आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये स्टँडर्ड डिडक्शन फॉर सॅलरीड एम्प्लॉई इन्क्रीज फ्रॉम 50,000 to 75,000. आपल्या सॅलरीमधून जे
स्टँडर्ड डिडक्शन आपल्याला मिळतं, म्हणजे एकूण सॅलरीमधून एक ठराविक रक्कम आपल्याला कमी करून मिळते आणि त्याच्यावर टॅक्स लावला जातो. ते स्टँडर्ड डिडक्शन 50च्या ठिकाणी आता 75,000चं झालेलं आहे. म्हणजे जास्त उत्पन्न आपल्याला टॅक्स फ्री मिळणार आहे मित्रांनो. डिडक्शन ऑन फॅमिली पेन्शन फॉर पेन्शनर्स एन्हान्स्ड फ्रॉम 15,000 to 25,000. म्हणजे फॅमिली पेन्शनवर जे डिडक्शन मिळत होतं, आधी फक्त 15,000च्या पेन्शनवर डिडक्शन मिळायचं, आता 25,000पर्यंतच्या पेन्शनला डिडक्शन मिळणार आहे. आणि 0 ते 3 लाख रुपये जर आपलं उत्पन्न असेल, 3 लाखाच्या आत उत्पन्न असेल, म्हणजे 25,000 रुपये महिना पगार असेल आपला, तर आपल्याला कोणताही इन्कम टॅक्स देण्याची आपल्याला गरज नाही आहे. ती झाली नील टॅक्स लिमिट. आपला पगार किंवा आपलं वार्षिक उत्पन्न हे 3 ते 7 लाख रुपयादरम्यान असेल, म्हणजे अंदाजे 25 ते 55,000 रुपये महिना जर आपलं उत्पन्न असेल त्याच्यावर, तर आपला टॅक्स हा 5% लागणार इन्कम टॅक्स. 7 ते 10 लाख रुपये प्रति वर्ष 10% इन्कम टॅक्स. 10 ते 12 लाख रुपये उत्पन्न वर्षाला 15% इन्कम टॅक्स, 15% इन्कम टॅक्स. 12 ते 15 लाख रुपये उत्पन्न 20% इन्कम टॅक्स. आणि शेवटी 15 लाखाच्या वर जर आपलं उत्पन्न असेल वर्षाला, तर आपल्याला टॅक्स बसेल 30% इन्कम टॅक्स. ठीक आहे. सॅलरीड एम्प्लॉईज इन न्यू टॅक्स रेजिम स्टँड्स टू सेव्ह अप टू 17,500 इन इन्कम टॅक्स. म्हणजे एकूण सॅलरीड व्यक्तीची बचत किती झाली, तर 17,500 रुपयांची बचत झाली त्याची इन्कम टॅक्सची. मित्रांनो, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत, पण आपल्याशी संबंधित ज्या थोडक्यात गोष्टी होत्या त्या सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. एकूण हा विकसनशील भारत पुढे नेणारा असा हा अर्थसंकल्प आहे, असं मी मत इथे व्यक्त करतो. आपण DSD अर्थजागृतीच्या माध्यमातून आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.